नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये। आज आपण GCC TBC टायपिंग परीक्षा 40 शब्द प्रति मिनिट या परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजेच लेटर रायटिंग आणि या लेटर रायटिंगचा क्रमांक 2चा ऑप्शन म्हणजेच आपण शिकणार आहोत आज पर्सनल लेटर। पर्सनल लेटरलाच म्हटलं जातं रिझ्युमे। या पद्धतीच्या लेटरमध्ये नक्की कोणत्या पद्धतीने आपण फॉर्मॅटिंग करणं अपेक्षित आहे, टायपिंग करत असताना काय चुका टाळायच्या, सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे। त्यामुळेच मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। या व्हिडिओसाठी नक्कीच एक लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। तर सुरू करूया आपण आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, हे लेटर आपल्याला अनफॉर्मॅटेड स्वरूपात मिळत असतं आणि आपल्याला पूर्णपणे ते फॉर्मॅटेड करून टाईप करायचं असतं। यामध्येच सर्वात अगोदर पहिला प्रश्न वाचणं अपेक्षित आहे की टाईप द फॉलोइंग पर्सनल लेटर आणि रेझ्युमे। हेच वाचल्यानंतर तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्याला कोणतं लेटर टाईप करायचं आहे, ते बिझनेस लेटर आहे की ते पर्सनल लेटर आहे। दॅट्स क्लिअर। आता आपल्याला क्लिअर झालं की पर्सनल लेटर आहे। यानंतर पहिलाच प्रश्न वाचा, सेंडर नेम शुड बी ब्लॉक कॅपिटल लेटर, म्हणजे आपल्याला जे पत्र पाठवणाराचं नाव आहे ते पूर्णपणे कॅपिटल लेटरमध्ये टाईप करायचं आहे। तर आता सुरू करूया आपण टाईप करायला। व्यवस्थित दिसतंय त्या पद्धतीने टाईप करून घ्यायचं आहे। यानंतर मी त्याचा ॲड्रेस टाईप करतो। ॲड्रेस व्यवस्थित टाईप करायचा आहे मित्रांनो, जो दिलेला आहे तो। यानंतर डेट, यानंतर मित्रांनो आपण टाईप करतो ते म्हणजे टू नंतर काहीही करायचं नाही। जो काही आपल्याला ॲड्रेस आहे सेंडर ॲड्रेस ऑफ ॲड्रेसी तो पूर्णपणे मेलिंगच्याच माध्यमातून घ्यायचा आहे। त्यामुळे मी टू नंतर काहीच न करता सब्जेक्ट टाईप करायला घेतोय। यानंतर रेफरन्स, यानंतर आपण सॅल्युटेशन आणि सॅल्युटेशन नंतर आपल्याला पॅरेग्राफ टाईप करायचा आहे। पॅरेग्राफ आपल्याला एक आहे, पॅरेग्राफ नंतर पर्सनल डिटेल्स टाईप करायचे आहेत, त्यानंतर आपल्याला टेबल आणि त्यानंतर 2 पॅरेग्राफ नंबर। एकूण 2 पॅरेग्राफ आहेत मित्रांनो। सध्या मी पहिला पॅरेग्राफ टाईप करून घेतो। आपला पॅरेग्राफ टाईप करून झालेला आहे। यानंतर मी पर्सनल डिटेल टाईप करायला घेतोय। यानंतर नेम। आता मित्रांनो यामध्ये व्यवस्थित समजून घ्या, नेम नंतर तुम्ही एकच स्पेस द्यायचा आहे, कोलन द्यायचा आहे आणि नंतर एकच स्पेस द्यायचा आहे। काही वेळा आपण स्पेस देत नाही किंवा दिला तरी चालेल किंवा नाही दिला तरी चालेल, मात्र एकपेक्षा जास्त स्पेस नको। जर तुम्हाला कन्फ्यूज होणार असाल असं वाटत असेल तर तुम्ही स्पेसच देऊ नका, ठीक आहे। यामध्ये स्पेस दिला तरी चालेल, नाही दिला तरी चालू शकतो। नेम नंतर मी ॲड्रेस टाईप करतोय, पण एवढं लक्षात ठेवा यामध्ये नंतर खूप प्रॉब्लेम येतात। आपल्याला जे कोलन आहेत ना नेम आणि पांडुरंगच्या मध्ये जे कोलन आहेत, ॲड्रेस नंतर दिलेला आहे एक, आपण नेम नंतर एक दिलेला आहे, तो एका खाली एक येणं अपेक्षित आहे। यासाठी तुम्ही व्यवस्थित स्पेसिंग लक्षात ठेवा किंवा मी म्हणतो स्पेसच देऊ नका, दिला तरी चालेल। जसं की मी आता प्रत्येक ॲड्रेस नंतर एक स्पेस दिला आणि कोलन नंतर एक स्पेस दिला। जे तुम्हाला योग्य वाटेल, जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही करा, असं माझं मत आहे।
कोणी सांगतं म्हणून करणं त्यापेक्षा तुम्ही मित्रांनो जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल ते करा, जे सोपं वाटेल ते करा. आता अनेक वेळा परीक्षेला असं राहतं, जसं की इथं ॲड्रेस, मी थोडंसं झूम करतो तुम्हाला दिसेल असं. ॲड्रेस नंतर काय केलं, हा ॲड्रेस दिला, यानंतर डॅश दिला एक छोटासा, दिसला का तुम्हाला रोड नंतर, तो छोटासा डॅश आहे. आणि डॅश नंतर काय केलं, एक एंटर मारायला लावला आहे आपल्याला इथं डॅश डॅशमध्ये, आणि यानंतर बोरगाव, आणि यानंतर त्यांचा पिनकोड दिलेला आहे. तर याच पद्धतीनं टाईप करायचं, ॲड्रेसच्या समोर टाईप करू नका. यानंतर मोबाईल नंबर, ज्या पद्धतीनं दिलेला असेल त्याच पद्धतीनं टाईप करायचा. यानंतर ईमेल, यानंतर मित्रांनो मी डेट ऑफ बर्थ घेतोय. यानंतर क्वालिफिकेशन, यानंतर आता आपल्याला टेबल घ्यायचा आहे. टेबल घेत असताना मुळात किती कॉलम किती रो एकदाच पाहून घ्या, नंतर प्रॉब्लेम नाही घ्यायचा. हे जे उभे दिसतात ना, हे कॉलम आहेत 1 2 3 4 आणि 5. यानंतर रो किती अपेक्षित आहेत, 1 2 3 आणि 4. म्हणजेच काय, आपल्याला इन्सर्ट टेबल किती कॉलम अपेक्षित आहेत, 5, आणि किती रो अपेक्षित आहेत, 4. एकदाच घ्या आणि ओके करा. यानंतर आपण सिरियल नंबर टाईप करतोय, हेडिंग टाईप करून घेऊया सगळं. नंतर एक्झाम पास, यानंतर इयर, यानंतर बोर्ड ऑब्लिक युनिव्हर्सिटी, यानंतर मार्क्स, नंतर 1, HSC टाईप करून घेतलं. यानंतर कधी पास झाला तो, फेब्रुवारी 2015. कुठून, नाशिकमधून. मार्क किती पडले, 76.50. यानंतर BCom केलं, कधी केलं, एप्रिल 2018. पुणेमधून 88% मार्क पडलेत. आता इथं आपण पर्सेंटेजचा सिम्बॉल द्यायचा नाही, त्यांनी दिला तर द्यायचा, अदरवाईज घ्यायचा नाही. यानंतर GCC TBC 30 WPM, कधी पास आहे, एप्रिल 2019. कुठून, पुणेमधून. किती, A ग्रेड मिळालेला आहे. यानंतर मित्रांनो आपल्याला सेकंड पॅरेग्राफ जो आहे आय होप, तो टाईप करायचा आहे. तो मी टाईप करून घेतो. आपल्याला एकूण 2 पॅरेग्राफ दिलेले आहेत, किंवा 2 पॅरेग्राफ दिलेलेच असतात. एक पर्सनल डिटेलच्या अगोदर असतो आणि एक आपल्याला टेबल नंतर असतो. त्यामुळे व्यवस्थित काम करणं अपेक्षित आहे. यानंतर थँकिंग यू, युअर फेथफुली, नंतर एनक्लोजर, मित्रांनो आता आपण प्रश्न व्यवस्थित समजून घेऊया. आपण बऱ्यापैकी काम केलं, आपलं पूर्ण टायपिंगचं काम झालं. यानंतर अपेक्षेप्रमाणे आपल्याला एक्स्ट्रा एंटर कुठं देणं अपेक्षित आहेत, एक एक एंटर देऊया. खरं तर एंटर आपण आता बेसिक लेवलवरती देतोय, कारण यानंतर आपल्याला खूप काम करायचं आहे.
ज्यावेळेस आपला पूर्ण सेंडरचा जो काही ॲड्रेस आहे, नेम आहे, यानंतर डेट आणि त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा एंटर अपेक्षित आहे. ओके, आणि डेट नंतर एक एक्स्ट्रा एंटर अपेक्षित आहे. आपल्याला अजून या ठिकाणी ॲड्रेस ऑफ ॲड्रेसही टाईप करायचा आहे, त्यामुळे मी तिथे एकच एंटर देतोय. यानंतर रेफरन्स नंतर एक एंटर अपेक्षित आहे. आता पहा, ज्या ज्या वेळी आपला पॅरेग्राफ हा सुरू होतो किंवा संपतो, दोन्हीही पॅरेग्राफच्या मध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा एंटर असणं अपेक्षित आहे. ओके, यानंतर मी येतोय पर्सनल डिटेलकडे. पर्सनल डिटेलच्याही अगोदर एक एक्स्ट्रा एंटर आणि पर्सनल डिटेल्स नंतर एक एक्स्ट्रा एंटर अपेक्षित आहे. यानंतर क्वालिफिकेशन नंतर एक एक्स्ट्रा एंटर, म्हणजेच टेबलच्या अगोदर एक एक्स्ट्रा एंटर अपेक्षित आहे आणि टेबल संपल्यानंतर एक एक्स्ट्रा एंटर अपेक्षित आहे. ओके, यानंतर थँकिंग यू मध्ये एक एक्स्ट्रा एंटर, युअर फेथफुली मध्ये एक एक्स्ट्रा एंटर आणि एनक्लोजरमध्ये एक एक्स्ट्रा एंटर, आणि युअर फेथफुली आणि पांडुरंग वलेकर मध्ये 2 एक्स्ट्रा एंटर. आपण आता बऱ्यापैकी एक्स्ट्रा एंटर घेतलेले आहेत, जे अपेक्षित आहे तेवढे. बरं, आपण फक्त यांच्यामधला घेतलेला नाही, कोणता, ॲड्रेस ऑफ ॲड्रेसी आणि सब्जेक्टमधला, कारण आपल्याला ॲड्रेस ऑफ ॲड्रेस अजून घ्यायचे आहे. पहिला प्रश्न आता वाचा. सेंडर्स नेम शुल बी ब्लॉक कॅपिटल लेटर. ओके, ब्लॉक कॅपिटल लेटरमध्ये घेतला. आता त्याला आपल्याला बोल्ड करणं अपेक्षित आहे. बोल्ड केलं, दॅट्स ओके. आता यानंतर मित्रांनो आपल्याला या सर्वांना सिलेक्ट करायचं आहे आणि काय सांगितलेलं आहे, राईट अलाइन किंवा लेफ्ट इंडेंटचा आधार घेऊन त्याला सेट करायचा आहे. मग काय करायचं, आपला हा जो कर्सर आहे ना, तो बरोबर या लेफ्ट इंडेंटवरती घ्यायचा किंवा इथल्या ॲरोवरती घ्यायचा. इथं लेफ्ट इंडेंट आलं ना, याच्यावरती क्लिक करायचं आणि 3.5ला आणून सेट करायचं. व्यवस्थित लक्ष द्या, बरोबर 3.5ला सेट करायचं. सेट करत असताना तुम्ही तुमच्या इंडेंटचा वापर केला तरी चालेल, टॅब कीचा वापर केला तरी चालेल, दॅट्स ओके, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. यानंतर आता आपल्याला ॲड्रेस ऑफ ॲड्रेसी घ्यायचे आहेत. याच्यासाठी आपल्याला जावं लागेल मेलिंगला. मेलिंगमध्ये सिलेक्ट आणि टाईप अ न्यू लिस्ट. यानंतर आता आपल्याला फर्स्ट नेम टाईप करायचा आहे. फर्स्ट नेम मॅनेजर टाईप करतो मी, कॉमा ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2. आता लक्षात ठेवा मित्रांनो, इथं कॉमा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. पुणे नंतर कॉमा आहे. हर एक गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर दुसरी एंट्री करतोय मी. ॲड्रेस लाईन 1, आणि त्याचा ॲड्रेस लाईन 2, यानंतर याला करायचं आहे ओके. जर तुमचे सर्वच्या सर्व ॲड्रेस लाईन बरोबर असतील तर तुम्ही याला करून द्या ओके. आणि याला काहीही नाव द्या, काहीही प्रॉब्लेम नाही. मी याला नाव देतो 40 WPM आणि याला करा सेव्ह. तुम्ही काहीही नाव देऊ शकता. यानंतर याला मी मर्ज फिल करतोय. आता आपण काय काय घेतलं, फर्स्ट नेम एंटर, ॲड्रेस लाईन 1 एंटर आणि ॲड्रेस लाईन 2. या सर्वांच्या मध्ये म्हणजे सब्जेक्टच्या वरती एक एक्स्ट्रा एंटर अपेक्षित आहे. आता प्रश्न क्रमांक 2 वाचा. ॲड्रेस ऑफ ॲड्रेसची इंडेंट स्टाईल सांगितलेला आहे. याचा अर्थ आता आपल्याला एक टॅब देणं अपेक्षित आहे. यानंतर आपल्याला 2 टॅब देणं अपेक्षित आहे आणि यानंतर 3 टॅब.
ओके, या पद्धतीने फर्स्ट टॅब, सेकंड टॅब आणि थर्ड टॅब तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्ही द्या. यानंतर आपल्याला पॅरेग्राफला सुद्धा इंडेंट स्टाईल सांगितलेला आहे. याचा अर्थ सब्जेक्ट आणि रेफरन्सला सुद्धा आपल्याला एक एक टॅब देणं अपेक्षित आहे. मग कोलन सहित सब्जेक्टला सिलेक्ट आणि बोल्ड आणि पुढील सर्व भाग करायचा अंडरलाईन. याला केलं मी अंडरलाईन. रेफरन्सला देखील सिलेक्ट आणि बोल्ड आणि पुढील सर्व भाग करायचा अंडरलाईन. आणि आता इंडेंट स्टाईल असल्यामुळे त्यांना आपल्याला द्यायचं आहे एक एक टॅब, एक आणि एक. यानंतर पॅरेग्राफला सुद्धा इंडेंट स्टाईल सांगितला असल्यामुळे आपण रिस्पेक्टेड सर नंतर जो पॅरेग्राफ आहे त्याच्यासाठी एक टॅब दिलेला आहे. आणि पूर्ण पॅरेग्राफ तुम्हाला जस्टिफाय करायचा आहे. तुमचा पॅरेग्राफ किंवा तुमचं लेटर हे इंडेंट स्टाईल असो किंवा ब्लॉक स्टाईल असो, तुम्हाला त्याला जस्टिफाय करायचंच आहे, एवढं लक्षात ठेवा. जस्टिफाय करणंच आहे. यानंतर पर्सनल डिटेल्सला सिलेक्ट केलं, सेंटर अलाइनमेंट, त्याला बोल्ड आणि अंडरलाईन करायचं. ओके, यानंतर आपल्याला जे काही मी झूम करतो थोडंसं म्हणजे लक्षात येईल तुमच्या मित्रांनो. नेमच्या अगोदर किंवा कोलनच्या शेजारी कर्सर घ्या आणि 3 टॅब द्या, कमीत कमी 3, 1, 2 आणि 3. यानंतर एक टॅब देणं अपेक्षित आहे. या पद्धतीनं सुरुवातीला मित्रांनो जे काही नेम असेल त्याच्यासाठी 3 टॅब आणि नंतर एक टॅब. याच्यानंतर तुमचे कितीही टॅब पडू द्या, काही वेळेला 2 पडतील, काही वेळेला 3 पडतील, काही वेळेला 4, जेवढे पडतील तेवढे अपेक्षित आहेत. आता मी बोललो होतो मगाशीच की ॲड्रेस नंतर आपल्याला या ठिकाणी या पद्धतीचा काही वेळेला प्रॉब्लेम येतो. यामध्ये आता मित्रांनो आपण येतोय पर्सनल डिटेल्सकडे. पर्सनल डिटेल्समध्ये काम करत असताना आपल्याला नेम विथ कोलन बोल्ड करायचं आहे. प्रत्येक याचं हेडिंग असेल, जसं की नेम नंतर ॲड्रेस आहे. आता हे बोरगावला आपल्याला बोल्ड करायचं नाही. अलाइनमेंट किंवा काहीही चेंज करायचं नाही. सध्या आपल्याला फक्त त्यांना बोल्ड करायचं आहे हेडिंग. मग मोबाईल नंबर असेल, ईमेल आय डी असेल, डेट ऑफ बर्थ असेल आणि क्वालिफिकेशन असेल, या सर्वांना बोल्ड करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला सुरुवातीला कमीत कमी 3 टॅब द्यायचे आहे. जसं की मी देतोय 1, 2, 3 आणि यानंतर एक टॅब देणं अपेक्षित आहे. कोलनच्या अगोदर 1, 2, 3 आणि 1. आता तुम्ही म्हणाल सर बोरगावसाठी किती द्यायचे? जेवढे बसतील तेवढे द्यायचे, कारण एकाच लाईनमध्ये आले पाहिजे. तर हा 407च्या खाली गेला पाहिजे. मग कितीही बसू द्या, तुम्हाला 3 बसले 3, 4 बसले 3, 4, जेवढे बसतील तेवढे. आता सुरुवातीला आपण 3 टॅब दिले ना. आता मोबाईल नंबरसाठी किती बसतात पहा, 1 आणि 2 टॅब बसले. आता असं नाही म्हणायचं की आम्हाला 3 टॅब सांगितले, 3रा टॅब द्यायचा नाही. सुरुवातीलाच 3 टॅब द्यायचे. यानंतर मात्र 2 बसतील किंवा 1 बसेल किंवा 4 बसतील, जेवढे बसतील तेवढे. ईमेल आय डी साठी सुद्धा आपल्याला 2 टॅब बसलेले आहेत. यानंतर मी डेट ऑफ बर्थ साठी घेतोय, जेवढे बसतील तेवढे घ्या. 2च यानंतर बसलेले आहेत माझे टॅब. यानंतर क्वालिफिकेशन. आता चेक करा मित्रांनो, आपण टेबलसाठी काम करतोय. टेबलमध्ये हेडिंग जे आहेत, हेडिंगला सिलेक्ट करायचं, त्याला बोल्ड करायचं आणि सेंटर अलाइनमेंट करून द्यायची. आणि पूर्ण सर्व पार्ट जो आहे त्याला सुद्धा आपल्याला सेंटर अलाइनमेंट करायचं आहे. या पद्धतीने आपण काम केलं. आता मित्रांनो आपला जो काही सेकंड पॅरेग्राफ आहे, या सेकंड पॅरेग्राफला एक इंडेंट द्यायचा आहे, कारण इंडेंट स्टाईल सांगितलेला आहे. आणि याला जस्टिफाय करून घ्यायचं. ओके, यानंतर थँकिंग यूला सुद्धा एक टॅब देणं गरजेचं आहे. ओके, आणि याला सुद्धा आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. थँकिंग यू सुद्धा जस्टिफाय झाला पाहिजे.
यानंतर मित्रांनो आपल्याला तिसरा प्रश्न वाचायचा आहे, चौथा, कॉम्प्लिमेंटरीली क्लोज शुड बी राईट हँड साईड, त्याला 3.5ला आणून सेट करायचं आहे. सो याला सिलेक्ट आणि आपण सुरुवातीला जसं काम केलं या इंडेंटवरती क्लिक करा, ॲरोला पकडा आणि बरोबर 3.5ला आणून सेट करा. तो बरोबर 3.5ला सेट झाला पाहिजे मित्रांनो. आणि याला सेंटर अलाइनमेंट करून द्या. यानंतर आपलं एनक्लोजर जो आहे त्याला सिलेक्ट करा आणि मित्रांनो त्याला लेफ्ट अलाइनमेंटच ठेवायचं आहे. एकदा काढा आणि परत एकदा क्लिक करा. आपलं लेटर फायनली कंप्लीट झालेलं आहे. जर काहीही शंका असेल मित्रांनो तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. लास्टला आपल्याला फक्त आता मेलिंगमध्ये जाऊन त्याला प्रिव्ह्यू करायचं आहे किंवा फिनिश अँड मर्ज. तुम्ही प्रिव्ह्यू करा, यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का चेक करा, दोन्ही ॲड्रेस चेक करून घ्या. यानंतर पहिल्याच ॲड्रेसवरती त्याला ठेवायचं, नेहमी जो काही पहिला ॲड्रेस असेल त्याच्यावरती ठेवा आणि यानंतर त्याला सबमिट करून द्या. तुमचं लेटर नक्कीच पूर्ण झालेलं असेल. मित्रांनो आज आपण पर्सनल लेटरच्या संदर्भाने काम केलेलं आहे. नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लवकरच आपण ब्लॉक स्टाईलमध्येही काम करणार आहोत. त्यामुळे तुमचे काहीही शंका असेल तर नक्कीच मला सांगा. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.